हार्डी वर्सेस ट्रॉपिकल वॉटर लिली वर्सेस कमळ पार्ट 3 मध्ये आज आपण कमळबद्दल माहिती बघणार आहोत। हा आहे कमळचा ट्यूबर, याला रायझोम सुद्धा म्हणतात। ही देठ जमिनीमध्ये जाडसर होते व त्याच्यामध्ये आपलं अन्न साठवते आणि त्याच्यापासून नवीन रोप तयार करते। कमळाची फुलं पाण्यावर उंच उठून फुलतात। पानं मोठी आणि पाण्याच्या वर उभी असतात। कमळाची बी खूप कडक कवचाची असते। एका बाजूला हलकं घासून आतला पांढरा भाग दिसेपर्यंत खरडायचा आणि पाण्यात टाकायचं। यानंतर त्याला कोंब येईल आणि त्यानंतर त्याला चिखलामध्ये लावायचं। कमळाच्या पानांचा देठ थोडा काटेरी खडबडीत असतो, यामुळे प्राण्यांपासून संरक्षण मिळते। कमळाच्या पानावर पाणी टिकत नाही, ते थेंबाच्या स्वरूपात घसरून खाली पडतं, याला लोटस इफेक्ट म्हणतात। पानं गोल, मोठं आणि पाण्यावर तरंगणारं किंवा थोडं वर उभं असतं। पाण्यासोबत धूळही घसरून जाते, त्यामुळे पान नेहमी स्वच्छ दिसतं। पार्ट 4 मध्ये आपण प्लांटिंग प्रोसेस बघणार आहोत। व्हिडिओ आवडली असल्यास लाईक, फॉलो, शेअर करा।